नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ संपरीत्य विविनक्ति धीरः. श्रेयो हि धीरोऽभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात् वृणीते. श्रेय आणि प्रेय, प्रिय असणारी वस्तू गोष्ट म्हणजे प्रेय, हितकारक गोष्ट म्हणजे श्रेय. हितकारक गोष्ट अनेकदा अप्रिय असते हे समजण्या इतकं मन जागृत आणि प्रगल्भ असायला हवं. ज्ञानी पुरुष प्रेयाकडून श्रेयाकडे जातो, परंतु सर्वसामान्य माणूस आपला उदरनिर्वाह जीवननिर्वाह करता यावा म्हणून प्रिय असणाऱ्या गोष्टीचा म्हणजे प्रेयाचाच विचार करतो. कठोपनिषदात हे सारं सविस्तरपणे सांगितलं आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या काठक शाखेच्या अंतर्गत हे सारं आहे. आचार्य शंकर आपल्या शिष्यांना मनापासून शिकवत होता. शिष्यही तितक्याच तन्मयतेने ऐकत होते. कमीत कमी महत्त्वपूर्ण 10 उपनिषदांचा प्राथमिक परिचय करून द्यावा. मृत्यूची पावलं जवळ यायच्या आत मनात ठरवलेला विषय पूर्ण व्हावा असं त्याच्या मनात होतं. म्हणून त्याने न थांबता पुढे सांगायला सुरुवात केली. वत्सांनो, प्रश्नोपनिषद हे अथर्ववेदाशी संबंधित आहे. यात 6 शिष्यांनी एक याप्रमाणे 6 प्रश्न पिप्पलाद ऋषींना विचारले. पिप्पलाद ऋषींनी त्याची समर्पक मार्मिक उत्तरं दिली आहेत. ते 6 शिष्य म्हणजे सुकेशा भारद्वाज, शैल्य सत्यकाम, सौर्यासणी गार्ग्य, कौशल्य आश्वलायन, भार्गव वैदर्भी, कंबंधी कात्यायन असे आहेत. आचार्य, 6 शिष्यांचे 6 प्रश्न कोणते? बालकृष्णाने विचारले. दुर्बल मनस्व वाटणारा विद्यार्थी म्हणून आला तेव्हा तो कशाला आला असं वाटलं, परंतु त्याची प्रज्ञा उत्सुकता पाहून आचार्य शंकर सुखावला होता. सांगतो बालकृष्णा. पहिला प्रश्न असा होता, ही प्रजा म्हणजे मानवी सृष्टी कशी निर्माण होते? हा प्रश्न कंबंधी कात्यायन यांनी विचारला. तर भार्गवनी कोणत्या शक्ती ह्या शरीराचे धारण करतात? हा प्रश्न विचारला. हे प्रश्न इतक्या वर्षापासून आजवर तसेच आहेत. एक शिष्य म्हणाला, अनुभूती, कल्पना आणि त्या आधारे केलेले सिद्धांत प्रत्येक पिढीला नवं आरूप देत असतात. हे संशोधन कालत्रयी संपणारं नाही. आता पहा, चेतना, चैतन्य आणि प्राण ह्या संकल्पना वाटतात, परंतु त्याचं देहात संपूर्ण अस्तित्व आहे. म्हणूनच कौशल्याने प्राण कसा उत्पन्न होतो, तो या देहात कसा प्रवेश करतो, तिथे सर्वात स्वतःला अजून स्वतंत्र अस्तित्व कसं तयार करतो असा प्रश्न विचारला. खरंच हा प्रश्न आज मलाही आहे. कसं होत असेल हे आचार्य? ह्या सर्वाचा अभ्यास, संशोधन आणि त्यासाठी अखंड साधना हवी. ऋषीमुनींनी ती केली म्हणून त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकले. ते सारं सविस्तर मी पुढे सांगेन. आता गार्ग्यांनी कोणता प्रश्न विचारला ते सांगतो. देहात कोणती इंद्रिय निद्रिस्त असतात? कोणती इंद्रिय प्रत्येक क्षणी जागृत असतात? कोणता देव मानवाच्या सुखाची स्वप्न पाहतो? आणि स्वप्न पाहिल्याने देव सुखी होतो की मनुष्य? खरं तर देव स्वप्न पाहतो मनुष्याच्या सुखाची, म्हणजे देवही स्वप्न पूर्ण झाल्याने सुखी होतो आणि मनुष्यही. खरं आहे विजय तुझं म्हणणं. आता सत्यकाम काय विचारतो ते पहा. तो म्हणतो, आचार्य, जो कोणी प्राणांतापर्यंत प्रणवाचं ध्यान करतो तो त्रिलोकातील कोणत्या लोकाला जिंकतो, की फक्त मृत्यूलोकालाच? आणि वत्सांनो, एकच एक असलेली ऋषिकन्या सुकेशा विचारते, 16 कलांनी युक्त म्हणजे 16 कलात्मक पुरुष कुठे राहतो? अर्थात ती उपवर ऋषिकन्या असावी, कारण अशा पुरुषाच्या शोधात असावी. विजयच्या या वाक्यावर संपूर्ण शिष्यवृंद खळखळून हसला. आचार्य शंकर मात्र स्तब्ध होता. काल भोजन समयी विशिष्ठादेवी पुन्हा म्हणाली होती, शंकर, रूपवती गुणवती अशी ही सुमती शास्त्रांची अभ्यासक आहे. तुझ्यासारखा 16 गुणांनी युक्त पती मिळाला तर तिचंच नव्हे तर माझंही भाग्य आहे. शंकर स्तब्धपणे म्हणाला होता, माते, मी अद्याप विवाहाचा विचार केला नाही.
माझं मन विवाहासाठी तयार झालं की मी तुला अवश्य सांगेन. खरं तर माते, पण तो पुढे बोलला नव्हता. त्याला सांगायचं होतं की माते, मला किंचितही विवाहात रस नाही. मला जायचंय ओंकारेश्वराला. मला गुरुसेवा करायची. मी कदाचित विरागीही होईन, संन्यास घेईन, परंतु विवाह करणार नाही. परंतु तुला सांगण्याचं धैर्य आज माझ्यात नाही. षोडश कलात्मक पुरुष ह्या शब्दावरून आचार्य शंकरला हे सारं आठवलं. परंतु आता त्याने आपलं लक्ष उपनिषदांवर केंद्रित केलं. वत्सांनो, आपलं लक्ष आता पुढच्या उपनिषदावर केंद्रित करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा नित्य पाठातला आपला श्लोक बृहदारण्यकोपनिषदात हा शांती मंत्र शुक्ल यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणाचा एक भाग आहे. हे उपनिषद विस्ताराने बृहत आहे. हे विश्वनिर्माता, त्याचे स्वरूप आणि परब्रह्म तेही पूर्ण आहे. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण जगत जरी वेगळे काढले किंवा उणे केले तरी पूर्णच शिल्लक राहते. जसं शून्यातून शून्य काढलं तरी अंती शून्यच राहतं. पूर्णमेवावशिष्यते. अहम ब्रह्मास्मी आणि अयमात्मा ब्रह्म ही उपनिषदाची महावाक्ये आहेत. वत्सांनो, माध्यान्ह होत आली आहे. आता इथे थांबूया. कुणाच्याही मनात नव्हतं तरीही गुरु आज्ञेने शिष्य उठून बाहेर गेले. कितीही शीघ्रगतीने चालायचं ठरवलं तरीही नाही चालावंसं वाटत आपल्याला. मनच सैरावैरा धावत सुटतं. मनच संयमित करतं. मनच थांबवतं. कळतच नाही या मनाच्या क्रिया. शंकर अजूनही आसनावरच बसला होता. आपल्याच मनाचा आग्रह शास्त्रांचा परिचय तरी करून द्यावा, परंतु नाहीच पूर्ण करता आलं तर? त्यापेक्षा आपण संन्यास घ्यावा, म्हणजे कशातच मन गुंतणार नाही. परंतु मन हे सूर्याने किरणं स्वतःच सामावून घ्यावीत, तशी स्वतःत सारा इंद्रिय मोह सामावून घेता येईल. संन्यास म्हणजे कडकडीत वैराग्य, मोह केवळ ईश्वर भक्तीचा. तोच एकमेव प्रवाह सर्वांगातून प्रवाहित होतोय असं अनेकदा अनुभवास आलं. विचारांती त्याने निर्णय घेतला तो प्रखर संन्यास घेण्याचा. आता इथला इतर कुठलाही विचार नाही. हेही निश्चित केलं की प्रण घेतल्यागत मातेला हे सांगावं कसं? सांगावं तर लागणारच. प्रथम आपण शिष्यांना शिकवणार असलेल्या उपनिषदाचे प्राथमिक परिचय भोजपत्रावर लिहून काढू. आपल्या पत्राच्या ती सारी शिष्य मंडळी प्रतिलिपी काढतील स्वहस्ताक्षरात, म्हणजे आपण जेवढं सांगायचं ठरवलं होतं ते कार्य पूर्णत्वाला जाईल. आचार्य शंकर अद्याप आसनावरच बसला होता. त्यांनी हातात लेखणी घेतली. भोजपत्रावर त्यांनी ईश, केन, कठ, प्रश्न, ऐतरेय, बृहदारण्यक ह्या उपनिषदांचा परिचय करून दिलाच होता. आता प्रमुख 10 पैकी मुंडक, तैत्तिरीय, छांदोग्य अशा 3 उपनिषदांचा परिचय संक्षिप्त स्वरूपात लिहायला सुरुवात केली. मुंडकोपनिषद. मुंडन करणे म्हणजे मस्तकावरचे केशवपन करणे. तसंच मनाचं मुंडन करणं म्हणजे मनात असलेल्या कुविद्या, कुविचार, अंधश्रद्धा यांचं निर्मूलन करून सद्विद्या, सदाचार शिकवणारं ते मुंडक उपनिषद. मुमुक्षूंच्या मनात आत्मानुभवाविषयी तीव्र जिज्ञासा उत्पन्न करणारं हे उपनिषद आहे. भिट्टाते हृदयं ग्रंथिश्छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. प्रकाशमय आत्म्याचं अर्थात सर्वज्ञ झाल्याचं दर्शन झाल्यावर हृदयग्रंथी तुटते, सर्व संदेह मिटतात आणि सर्व कर्म क्षीण होतात अगदी सहजच. आणि एकच एक ध्यास त्या प्रकाशाचा असतो. द्वा सुपर्णा सयुता सखाया समानं वृक्षं परिषत्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वात् त्यंश्रन्मन्या अभिचानशीती. नित्य परस्परांचा सहवास असणारे मित्र आणि 2 पक्षी एकाच पिंपळाच्या वृक्षाच्या आश्रयाने राहतात. त्यापैकी
एक वृक्षाचं मधुर फळांचं सेवन करतो, दुसरा पक्षी स्वतः फळ न खाता नुसता पाहत राहतो. हे दोन पक्षी म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा आहेत. माझ्या वत्सांनो, मला तुम्हाला येत असलेलं ज्ञान द्यायचं आहे म्हणून, परंतु ते मी स्वतः कितपत देऊ शकेन याबद्दल प्रत्यक्ष मला संदेह आहे. तरीही म्हटल्याप्रमाणे 108 पैकी प्रमुख 10 उपनिषदांचा संक्षिप्ताहून संक्षिप्त परिचय मी तुम्हाला करून देणारच आहे. परंतु येन केन प्रकारेण मला संभव झालं नाही तर मात्र मला उदार मनाने क्षमा करा. मला खरोखरीच तुम्हाला ज्ञानदान करताना आनंदच होत होता, हे ध्यानी घ्या, आचार्य शंकर मनोमन म्हणाला आणि पुढे लिहायला सुरुवात केली. सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान्मा प्रमद आचार्यय प्रियं धनमारुत्य प्रजातंतुं मा व्यवच्छेत्सि. सत्यात् प्रमदितव्यं धर्मान् प्रमदितव्यं कुशलान् प्रमदितव्यं भूत्यैन प्रमदितव्यं स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यं देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव. यान्यवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि एष उपदेशः. सत्य बोल, धर्माचं आचरण कर, धर्मानी आचरण कर. स्वतःचा अभ्यास, ज्ञानसंपादनाचा त्याग करू नकोस. धर्माचरणात प्रमाद अपराध घडू देऊ नकोस. प्रावीण्य प्राप्त करताना स्वाध्याय साधना सोडू नकोस. देवाचं, पितरांचं, मातेचं, पित्याचं, आचार्यांचं ऋण विसरू नकोस. अतिथी हा देवस्वरूप आहे, ह्याचा विसर पडू देऊ नकोस. सत्कर्म कर, असत्कर्माला बळी पडू नकोस. हाच माझा उपदेश आहे. तैत्तरेय उपनिषद याचा हा संक्षिप्त परिचय आहे. कृष्ण यजुर्वेदीय तैत्तिरीय शाखा आहे. गुरुनी आपल्या शिष्याला सन्मान प्राप्त व्हावा, तो सदाचारी व्हावा म्हणून हा केलेला उपदेश आहे. सर्व खलविदं ब्रह्म हे छांदोग्य उपनिषदाचं सार आहे. हे उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे. सर्व उपनिषदांमध्ये अत्यंत प्रगल्भ, प्रमेय बहुल उपनिषद आहे. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.